आज मी इकडचा सगळ्यात स्वस्त असा दुकान दाखवत आहे तुमका। आम्ही ऑलमोस्ट पोहोचत इलो। इकडे स्वस्त कशा का आणि कितपत स्वस्त ह्या बघून तुम्ही आश्चर्यचकित होतालात, बिकॉज इकडे ह्या लेवलला स्वस्त मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट हा। पण ते गोष्टी सुद्धा डिपेंड आहेत की इकडे कशा गोष्टी मिळतात आणि ते स्वस्त असतात। ह्या आत गेल्यावर मी तुमका दाखवेनच। तर मंडळी आता आम्ही डॉलर ट्रीकडे पोहोचलो, ज्या इकडचं सगळ्यात स्वस्त दुकान आहे। इकडचं एरिया ना खूप मस्त हा, म्हणून मला ह्या आवडता। पण आमच्या घरापासून लांब आहे, त्यामुळे नाही आम्ही येऊ बघणं। आणि पटेलला जातो तिकडे, त्याच्याजवळ सुद्धा एक डॉलर ट्री हा। मग काही घ्यायचा असला तर आम्ही तिकडून घेतो। बट हा मी आता आत गेल्यावर दाखवतोय सगळे छान छान वस्तू, आणि बाहेर सुद्धा लावलेला की हॅलोवीनचा डेकोरेशनचा सगळं सामान असं म्हणून। अशी कोणी आपल्या समोर येईल आणि त्यांनी जर आपल्याला हाय केल्यानंतर त्यांना हाय हॅलो करून पुढे जाऊचं लागतं। कारण एंट्रन्सला तिकडे मस्तपैकी गेम ठेवलेले आहेत। इला पोरा ता खेळतातच, आणि त्यासाठी अगदी सँड्समध्ये प्राईज असतात त्याची, ते पैसे कॉईन टाकूचं लागतात आणि नंतर ते गेम खेळू शकतात। आणि ह्या जसं तुम्ही बघताय सगळी हॅलोवीनची तयारी आहे, ही बेसिकली छोट्या मुलांचा विचार करून इकडे सगळं मिळतं। म्हणजे मोस्टली हे गोष्टी अशा त्यांच्या विचारांनी मिळतात, किंवा ह्या लो बजेट असतात त्यामुळे तशा पद्धतीत मिळतात। कारण $1 $1.25 खूप मोठा तर काय घ्यायचं नाही। इकडे बाकी फुला डेकोरेशनसाठीची ह्या सगळ्या वस्तू इकडे एका जागेवर सहज मिळतात। आता जसं की तुम्ही ही ग्रीटिंग कार्ड्स बघत असतालात, ही $1 2 असतात। पहिला मी इलेलं आहे तेव्हा इकडे $1 1 होता, आता ती थोडी स्वस्त झाली। आणि हे असं टेबल क्लॉथ, घरात लागणारे छोटे मोठे डेकोरेशनसाठीच्या गोष्टीसुद्धा इकडे खूप स्वस्त मिळून जातात। कारण मला वाटतं की $1 $1.25 म्हणजे काही मोठी रक्कम नाही, ह्या अगदीच होऊन जातात। आता जसे की तुम्ही पेपर बॅग्स बघतात, ते सुद्धा $1 वगैरे मिळतात। आणि ह्या सगळ्या पार्टीचा सामान आहे, लहान मुलांच्या बर्थडे पार्टीचा किंवा बाहेर काही जाताना घेऊन जाण्यासाठीचा। मोस्टली इकडे बर्थडे पार्टीची खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर होता। म्हणजे मी बरेचदा बघितलं इकडे बर्थडे पार्टीसाठी खूप सारं सामान घेतलं जातं। हे सगळा क्राफ्ट एरिया, म्हणजे लहान मुलांना काही क्राफ्ट करण्यासाठी देऊचं असतात तर तो सगळं एरिया असा। आणि पेपर बॅग्स वगैरे तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात बघता, जसं की डेकोरेशनचं सामानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इकडे मिळतं। आणि हे सगळी बास्केट वगैरे आहेत, म्हणजे जे आपल्यासाठी उपयोगाचे असतात घरात घेण्यासाठी काही, पण ते थोडेसे महाग मिळतात। ते $5 वगैरे मिळतात, $4 $5, जसं की इलेक्ट्रिक सामान। बाकी सगळ्या गोष्टी तर अगदीच $1 $1.25 मिळून जातात। आता इकडे जसं की तुम्ही बघतात ह्या सगळ्या लहान मुलांच्या खेळण्याचं सेक्शन ना, म्हणजे स्टार्टिंगला थोडेसे बास्केट होते, पण पुढे सगळ्या ह्या डेकोरेशनचा किंवा बर्थडे पार्टीज लागणाऱ्या सामानांचा असा, बर्थडे पार्टीसाठी लागणाऱ्या जसे की इकडे बलून्स आहेत। आणि प्लेट बघितलात ते मुलींसाठी मुलांसाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट आहेत, म्हणजे काय खाऊ वगैरे दिला तर त्या दृष्टीने खाऊ शकतो तसा। आणि हो मामा आपल्या भाचीसाठी म्हणजे अन्वी मिश्कासाठी टॉईज बघत होतो, पण ते व्हाईट होते त्यामुळे घेऊया की नको घेऊया, म्हणजे का तो आवडलेलो, मग विचार करून त्यांनी काय त्या घेतलं। आणि त्यानंतर इकडे हे बाकी सारं बर्थडे पार्टीचं सामान असं, जे क्राऊन वगैरे मिळतात त्या सगळ्या। आणि हा बाकी तर तुम्ही बघतालात हे असे शोपीस कसे लावण्यासाठीचे इकडे पंकीन होते, भोपळे होते, जे आता लोक डेकोरेशनसाठी वापरतात। आणि हे रियूज पण होऊ शकतात। हे भोपळं होतं, त्याच्या आतमध्ये अजून 3 भोपळे होते, मे बी नंतर आपण काढून आणि कशासाठी यूज करू शकतो म्हणून असा केलेला होता। आणि ह्या रियूज करू सुद्धा बरा। इकडे लाकडाचे वस्तूसुद्धा खूप छान छान मिळतात। आज ह्या शॉपमध्ये तर कमी असत, बट मी आणखीन कोणत्याही डॉलर ट्रीमध्ये गेलं आहे तर मी तिकडचं तुमका दाखवीनच। आणि इकडे ड्रॉइंगसाठी सुद्धा खूप सामान इझिली मिळतात। आणि ही असं चॉकलेट आहे, जी मी बघून मग कळलं ना की काय आहे ह्या, नंतर राज बोललं की चॉकलेट्स आहेत म्हणून। इकडे फ्रेमसुद्धा $1 $1.25 मिळतात। आपल्याकडे सुद्धा आय थिंक ह्याच रेटला मिळतात, त्यामुळे काय वाव असा नाही असा। बाकी छोटी मोठी क्राफ्टचं सामान असा, म्हणजे आपण काही बनवू शकतो त्याच्यातून, स्टिकर्स वगैरे असत।
आणि हा सगळा असा लहान मुलांसाठीचा, म्हणजे जे मुली असतात स्पेशली त्यांच्यासाठी. आणि लहान मुलींचं सेक्शन केवढं मोठं हा बघा, म्हणजे त्याच्यावरनं कळत आलं की लहान लहान पोरांकसुद्धा आता मेकअपची किती आवड झालेली आहे. बट हा त्यांच्या सेक्शनमध्ये मेकअपचं सामान नाही, हा मेकअपचं सामान सेपरेट आहे. आणि हे ना खूप छान छान कॅन्डल्स आहेत आणि त्या एका वाससुद्धा खूप छान येतं. आमच्याकडे 1-2 असत, ते मी कधीतरी लावतलेच आहे, अजून तसं काही योग येणार नाही. पण यांका वास खूप छान येतात, त्यामुळे मी ह्याच्यातले नंतर कधीतरी घेऊन जातले आहे. त्यानंतर पुढे अगरबत्ती वगैरे असत, आपले दिवे लावण्यासाठी वरती आपण जसे काचेचे ग्लासेस वगैरे त्यांना झाकून ठेवण्यासाठी, म्हणजे हवेमुळे विजता कामा नये अशी काही काही ग्लास पॉट वगैरे इकडे मिळतात. आणि हा बाकी सगळ्या कपड्यांचा किंवा छोटे छोटे बॅग्सचा, आपले हँडवॉशचे बॉटल वगैरे ह्या सगळ्या मिळतात. आणि बाथरूम प्रोडक्ट वगैरे तर असतात. आणि इकडे सगळे असत हे बाथरूम प्रोडक्ट्स, म्हणजे मिक्स हा थोडासा. हँडवॉश पण असत, बॉडी लोशन पण असत, सनस्क्रीन लोशन्स असत आणि बेबी प्रोडक्ट पण असत. त्याच्यानंतर त्यांची खेळणी वगैरे ती छोटी छोटी, जसे त्यांना अगदी लहान मुलांका हातात वगैरे देण्यासाठी जे असतात तशा टाईपचा काहीतरी. आणि इकडे मोठे मोठे बॉटल्ससुद्धा मिळतात हँडवॉश शॅम्पूचे वगैरे, त्यामुळे ते सुद्धा असत. बाकी काय म्हणतात ते काम, विटॅमिन्सचे टॅबलेट्स वगैरे ह्या सगळ्यासुद्धा ह्या शॉपमध्ये मिळतात. आणि हे पुढे पण बघतात ते मास्क असत, जे काय म्हणतात मास्क शीट्स वगैरे जी येतात ती सगळी असत. त्याच्यानंतर रेझर वगैरे ह्या सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचं सामान असतं, जसं सगळं ह्या सेक्शनला मिळतं. आणि हो सेक्शन असं समोरासमोर तो सगळं मेकअप आणि ब्युटी प्रोडक्ट्स. इकडे ब्युटी प्रोडक्ट्ससुद्धा खूप चांगले मिळतात. मी अजूनपर्यंत त्याच्यातलं काही घेऊक नाही, बिकॉज मी इंडियातनं येताना घेऊन इलेलं आहे, त्यामुळे इकडे काही घेण्याची तशी गरज नाही पडणार माका, कारण आणलेलं सामानसुद्धा फारसं यूज नाही होणार. पण हा मी ट्राय करण्यासाठी म्हणून, क्वालिटी बघण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे. आणि इकडे हे असत केक आणि बिस्किटांचे वेगवेगळे प्रकार. इकडे हा सुद्धा अगदी स्वस्त मिळतात आणि चांगलाही असतं. असं नाही की इकडे स्वस्त मिळतात म्हणजे आता खराब असतं, असं अजिबात नाही. हा क्वालिटी असतात सगळ्या गोष्टी. फक्त इकडे हे लो बजेट लोकांसाठीचं शॉप असा, जिकडे आमच्यासारखी लोक जातात. आणि हे पुढे असं सगळे केक वगैरे. इकडे ना केकमध्ये, बिस्किटांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे. केकमध्ये तर प्रचंड, म्हणजे ते चीज केक वगैरे सुद्धा खूप काय काय येतं यांचा. तर अजून आम्ही ट्राय नाही करू का, कारण असं भेसळ म्हणजे सगळ्या मिक्स करून भेळ करून खाऊ नाही होणार, त्यामुळे आम्ही तर नाही खाणार. इकडे हे थोडेसे सॉफ्ट ड्रिंक असत, एनर्जी ड्रिंक्सचे बॉटल्स असत. बाकी ज्यूस वगैरे सुद्धा इकडे खूप चांगले मिळतात आणि बरेच ठिकाणचे ज्यूसेस वगैरे चांगले येतात. त्यानंतर ह्या साईडला असं बेकिंगचं सेक्शन, म्हणजे डॉलर ट्रीमध्ये सगळा मिळून जाता A to Z, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, किचनपासून सगळा मिळून जातं. जसं की इकडे हे केक बघतात, केक बनवण्यासाठीचं सगळं बेकिंग सामान जे असतं तासुद्धा इकडे मिळतं आणि एका जागेवर मिळतं. काही 10 ठिकाणी शोधण्याची गरज नाही पडणार, म्हणजे सगळ्यापासून भांड्यांपासूनचे बेकिंग प्रोडक्ट्सपर्यंत, काय पावडर लागतील, कसले मिक्सेस लागतील, काय जा असत तर सगळ्या एका जागेवर मिळतात. त्यानंतर इकडे मेयोनीज, सॉसेस असत, केचअप असत, त्यानंतर मॅगीचे, नूडल्सचे काय काय वेगवेगळे प्रकार असत. पण त्या थोडासा काय काय ना भयानक लागता, त्यामुळे आम्ही कधी तर वेगळा आणखीन काय ट्राय करू नाही, जा केला तर पुरे म्हणून जेवढी हौस भागवची तेवढी भागवली. त्यानंतर इकडे नूडल्स वगैरे जे ड्राय येतात ते सुद्धा खूप येतात. आणि त्यासाठी सुद्धा लागणारा, काय बनवण्यासाठी लागणारा जो सामान असतं त्यासुद्धा मिळतात. हे सुद्धा त्या टाईपचेच. आणि ह्या काय आता सांगूची गरज नाही, या सगळ्यांना कळताला बघितल्यावरच. त्यानंतर पुढे ह्या सुद्धा मस्त मस्त ग्लास आणि प्लेटचं सेट असणारं एक सेक्शन. तिकडे एक एक जे ग्लास असतात ते $1 असतात किंवा $1.25 एक ग्लास मिळतात. त्या ग्लासच्या साईजवर डिपेंड असा. आणि इकडे फॉईल पेपरसुद्धा मिळतं, सिल्वर फॉईल म्हणा किंवा बटर पेपर म्हणा, हे सगळे गोष्टी इकडे खूप ना असे पटकन मिळून जातात. आणि हे जे तुम्ही प्लेट्स वगैरे बघत असताल, जे का आपल्याकडे कंटेनर म्हणतात, हे पार्सलसाठी यूज केले जातात. पण इकडे लोक जे त्यांच्या घराकडे पार्टी असतात तेव्हा ह्या जेवण सर्व करण्यासाठी, म्हणजे वाढून ठेवलं, जसं आपण परातीत वगैरे कसं जेवण आपल्याकडे लग्न बिग्न असं ते जेवणा घेतो, तसं ह्या इकडे त्याच्यात सर्व केला जाता. आणि हे असं झिपलॉक बॅग्स वगैरे, जे आपण बाहेर कधी जाताना किंवा कोणा काही काय द्यायचं असतं पण त्याच्यात पॅक करून देऊ शकतो. इकडे कोण काही डबे बिबे म्हणजे पार्सल करणार नाही. आणि डबे वगैरे इकडे खूप छान मिळतं, जे आता तुमका पुढे दिसतलेच. ह्या डब्यांका भलेही हे $1 $1.25 असतील, पण ह्या डब्यांका खूप चांगली क्वालिटी असतात. 2-2 3-3चे सेट असतात किंवा सिंगल पीससुद्धा मिळतात. पण हे खरंच खूप सेफ असतं, चांगली क्वालिटी असतात. म्हणजे $1 काय येताला तर त्या हिशोबाने खूप चांगलं येतात. आणि ते डिशवॉशर सेफसुद्धा असतात.
त्यानंतर ह्या सगळा असा बाथरूम क्लिनिंगचं सामान आणि पुढे या असं किचनचं सामान. म्हणजे ह्याच्यात तुमका चमच्यापासून ताटापर्यंत किंवा बेकिंगसाठी लागणारा काही जर असतात किंवा आणखीन काही म्हणजे बेसिनमध्ये काही ठेवचं असतात तर त्याच्यासाठी सुद्धाचं सगळं सामान. आणि त्यानंतर हे असतं क्लीनर प्रोडक्ट म्हणजे जसं की बाथरूम क्लीनर असतात, किचन क्लीनर असतात, फ्लोअर क्लीनर असतात. हे सगळे क्लिनिंगचे लिक्विड इकडे मिळतात. जसं आपल्याकडे मिळतात तसं यांच्याकडे खूप काय काय प्रकार मिळतात. त्यामुळे एकतर ह्या सगळ्यामुळे कन्फ्यूजही होत होता की ह्याच्यातला नक्की काय घ्यायचा आणि पुन्हा आता सगळा बघून घ्यायचा लागता की ह्या लाकडासाठी सेफ हा की नाही वगैरे. हे सगळे झंझटी खूप असतात. त्यामुळे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा येतात. गॅस धुवचा वेगळा असता, ओटो धुवचा वेगळा असता. आणि इकडे कुत्र्या मांजरांचा खाणासुद्धा थोड्या प्रमाणात मिळता, मोठा नाही. त्यांची भांडी कुंडी ह्या सगळ्या मिळतात कारण इकडे प्रत्येकाच्या घरात कुत्रा मांजर असताच असता. इकडे त्या लोकांक म्हणजे ती लोकांना प्राणीप्रेमी खूप आहेत. आता अर्थात ती घरात कितपत त्यांना प्रेम करत असतील माहीत नाही, पण बाहेर तर ती खूप म्हणजे त्यांची कुत्री मांजरंसुद्धा इतकी चांगली असतात ना, म्हणजे काय बोलून सोय नाही. आणि हे सगळे रूम फ्रेशनर्स वगैरे असत. त्यानंतर ह्या बिलिंगच्या सेक्शनच्या बाजूक असं लावलेला होता थोडासा सामान जर डेकोरेशनसाठी. ह्या लहान मुलांचा विचार करून आय थिंक केलेला असा. म्हणजे माका तर एकंदर तसं वाटतं बिकॉज हे अगदी छोटे छोटे शोपीस कसे आहेत आणि ह्या सगळ्या दारावर लावण्यासाठी म्हणजे आपल्याचा मेन डोअर असता किंवा ज्यांका गॅलरी असतात त्यांच्यासाठी असा. आणि हा बाहेर पडताना सुद्धा थोडासा सामान होता. शाकालाका बुमबुमच्या इकडे छोटेसे पेन्सिल पण होते. तर म्हणजे आमचा डॉलर ट्रीटला सगळ्या घेऊन झालेला. हा लेट झालं म्हणजे ॲक्च्युली आता काळोख लवकर पडता म्हणून. तर तुम्ही बघितलाच असताना तिकडे ही हॅलोविनची कशी सगळी तयारी चालू. आणि हा शॉप किती स्वस्त गोष्टी मिळतात त्या शॉपमध्ये. आम्ही काही काही छोटे मोठे गोष्टी आमच्या घरात होते ते घेतले आणि झाड घेतला त्याच्यासाठी कुंडी बघत होतो. ॲक्च्युली जे प्रॉपर कुंडी असते तसे मिळाक नाही, पण हा जे आमका बकेट मिळाली ते घेतलं कारण $1.25 म्हणजे काय $1.25 हिशोबान आता ओके. त्यामुळे आम्ही ते घेतला आणि आता आम्ही जातो घराकडे. जेवण तर केलेला त्यामुळे टेन्शन नाही. जाऊन आरामात सिरीज बघता जेवणच करूचा हा. तर भेटूयात पुढच्या कोणत्या तरी चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.